50 लाखाचे होम लोन फक्त 12 वर्षामध्ये कशा प्रकारे नील करता येईल याची एक भन्नाट ट्रिक समजून घेऊया. समजा 50 लाखाचे लोन आहे, ज्याची मुदत 15 वर्ष आहे आणि त्याचा व्याजदर हा 7.9% आहे. तर अंदाजे 48,000 रुपये दर महिना EMI बसेल. यामध्ये तुम्हाला फक्त 15 वर्षाची मुदत ही 20 वर्ष करायची आहे, म्हणजेच रिपेमेंटची मुदत ही 5 वर्षांनी वाढून घ्यायची आहे. याच्यामुळे काय होईल, 48,000 रुपयाचा EMI 41,000 रुपये होईल, म्हणजेच दर महिना 7,000 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतील. या 7,000 मध्ये 3,000 रुपये आणखीचे टाकून तुम्ही दर महिन्याची एक 10,000 रुपयाची SIP सुरू करा पुढच्या 12 वर्षासाठी. या SIP ला दरवर्षी 10% टॉपअप करत जा. मार्केटने जर 12% रिटर्न दिले तर तुमच्याकडे 12 वर्षानंतर 48 लाख रुपयाचा कॉर्पस तयार होईल. आता पुढचे गणित नीट ऐका. 12 वर्षामध्ये SIPच्या माध्यमातून तुमच्याकडे 48 लाख रुपये जमा झाले आहेत. 12 वर्षामध्ये घराचे नियमित हप्ते भरल्यामुळे तुमचे होम लोन फक्त 30 लाख रुपये शिल्लक आहे. म्हणजेच 13व्या वर्षी SIPच्या 48 लाख रुपयामधून तुम्ही 30 लाख रुपयाची लोन सहज नील करू शकता आणि तरी देखील तुमच्याकडे 18 लाखाचा कॉर्पस शिल्लक राहील. एवढंच नाही तर EMIचे 41,000 रुपये आणि SIPचे 28,000 रुपये असे एकूण 69,000 रुपये तुमच्याकडे दर महिन्याला शिल्लक राहणार आहेत. जर तुम्ही होम लोन घेण्याच्या विचारात आहात तर या कॅल्क्युलेशनचा सिरियसली विचार करा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा किंवा दिलेल्या नंबरला कॉल करा.